आदरणीय सन्माननीय समीरजी राऊत यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. या मॅचचा टॉस होईल. एका बाजूला पाहतोय आपण साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा, दुसऱ्या बाजूला कावदे स्पोर्ट्स पोमण. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पोमण संघाचा कॉल असेल. छाप असा कॉल आहे. काट आलेला आहे. नाणेफेक जिंकलाय तो साईनाथ नवीन पाडा संघाने. साहेबांना विनंती करतो तुम्ही कृपया करून स्थानापन्न व्हायचं आहे. अनिल, टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 20+ मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये अविनाश थोडासा अपयश होता, पण या मॅचमध्ये पाहिलं तर फॉर्ममध्ये आलाय. अविनाशकडून अजून काय अपेक्षा असेल तुम्हाला? अविनाशकडून भरपूर अपेक्षा आहे संघाला. नक्कीच तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस हरलाय, टॉस जर जिंकला असं काय असतं तुझा निर्णय? बॅटिंग असते. आता मला वाटते फिल्डिंग करायची आहे. फिल्डिंग करताना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 15 ते 20. 15 ते 20. आणि काय स्ट्रॅटेजी असेल अविनाशसारखा फलंदाजाला थांबवासाठी? अतुल आहे आमच्याकडे, बॉलर अतुल आहे आमच्याकडे. नक्कीच अतुल असेल इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की साईनाथ नवीन स्पर्धा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने शतरंजसाठी आमंत्रित केलं आहे कावदे स्पोर्ट्स पोमण संघाला. थोड्याच वेळात ही मॅचसुद्धा आपण लाईव्हमध्ये पाहूया. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये परत येऊया. एस डी जे. थँक्यू डीजे. आपण पाहुण्यांचा आदर सत्कार इथे करणार आहोत. आपल्याला या स्पर्धेकरता त्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. सन्माननीय संदीप लीलाबाई लक्ष्मण पाटील यांच्याकडून आपल्याला भरपूर सहकार्य या स्पर्धेकरता आलेलं आहे आणि त्यांचं आपण स्वागत सन्मान इथे करतोय. तर मी दादांना विनंती करतोय की हा स्वागत सन्मान आपण स्वीकारावा. आशिष सुतार यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती संदीप दादा विराजमान आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत. भरपूर मोलाचं सहकार्य. त्यानंतर पाहतोय समीर दादा राऊत देखील आहेत. दादांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलं या स्पर्धेमध्ये. इथे आपण पाहतोय पाहुण्यांचा आदर सत्कार इथे केला जातोय. माईची शाल, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि एक पुष्पगुच्छ देऊन आपण दादांना सन्मानित करतोय. दादांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेकरता. पाहुण्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात. त्यानंतर जे आपल्या आणखीन पाहुणे आहेत त्यांचं देखील आपण इथे स्वागत सन्मान करतोय. विक्रांत वावरे यांच्या शुभ हस्ते. पाहुण्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेकरता आलात. आपला मोलाचा वेळ या स्पर्धेला दिलात. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या बॉलवरती 2 धावा
इथे पळून पूर्ण केलेले आहेत. 3 ते 4 शतरक्षक झेल पकडण्यासाठी आले होते आणि आपण पाहतोय की झेल होऊ शकलेला नाही आहे आणि या 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. यावेळेस बघा ओव्हरपिच फॉल होता, चेंडू झाडाला लागतोय आणि आपल्या संघासाठी धावा येत नाही आहेत. मात्र पोमन संघासाठी धावा मित्रमंडळी थांबलेल्या आहेत. कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील जाऊ शकला असता, कदाचित हातामध्ये देखील जाऊ शकला असता. नशिबाची साथ मिळाली आहे पोमन संघाला आणि आपण पाहतो की 1 धाव इथे आलेली आहे. अवलेस बघा शॉट फाईन लेगला चेंडू इथे खेळून काढला आहे. चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. अतुल जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. इथे अतुल कमबॅक करण्याचा आपण पाहतोय प्रयत्न करतोय. धावसंख्या स्थिरावली गेलेली आहे ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. अतुल याचा आज चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे या मैदानावरती. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. हितेश बघा जो संगणक आहे उलट्या दिशेने धावत सुटला होता झेल पकडण्यासाठी आणि हा झेल त्याने पकडलेला आहे. कठीण होता मात्र त्याने सोपं करून दाखवलं आहे. बिग ब्लो, मोठा हादरा दिला जातोय साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीमला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतोय की 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी आणि 4 जानेवारी रोजी आपल्याला क्रिकेटचे सामने हे पाहायला मिळणार आहेत. अष्टभुजा क्रिकेट मैदान लहुपाडा रानगाव रोड या मैदानावरती आपल्याला मर्यादित षटकांचे सामने हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी आणि 4 जानेवारी. तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर अविनाश भोईर, रॉयल जाधव, प्रज्वल जाधव यांच्याशी आपण संपर्क करू शकता. पहिलं बक्षीस आहे 50,000, दुसरं बक्षीस आहे 25,000, तिसरं बक्षीस आहे 15,000 आणि चौथं बक्षीस आहे 10,000 आणि मॅन ऑफ द सिरीज करता एक सायकल देखील आहे. आणि ही 4 त्यानंतर आरेक कॉलनी, गोरेगाव पूर्व असे संघ या स्पर्धेमध्ये घेतले जातील. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. शतरक्षक येतोय आणि झेल सुटलाय आणि तिकडे 4 धावा देखील मिळाल्यात. मौका भी दिया और चौका भी दिया.
राहुल अंधेर येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. राहुलने आणखीन एक चांगला चेंडू इथे हाताळलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 10 या धावसंख्येवरती पूर्णपणे स्थिरावलेली आहे. अतुल याचं षटक अप्रतिम, 5 धावा त्याने खर्च केल्या आणि राहुल अंधेर याने देखील 4 चेंडूमध्ये 5 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. आपण बघितलं की पहिल्या बॉलवरती संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं, त्या शतरक्षकाला चौकार गेला आणि आपण पाहतोय 5 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेल्या आहेत. बॅटचं एज घेतलंय, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 11. तर षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती, 12 धावांचं टार्गेट, माफकचं आव्हान आपण पाहतो इथे ठेवलेलं आहे पवन संघासमोर. गेला पोरी वरीस गेला वाट हेरुन्ना काय गेला वरीस गेला पोरी वरीस गेला वाट हेरुन्ना काय गेला प्रेम केला पोरा प्रेम केला वरीस गेला पण प्रेम केला प्रेम केला पोरा प्रेम केला वरीस गेला पण प्रेम केला
पंचांनी नो चेंडू इथे घोषित केलेला आहे. पंच शतरक्षण हे चुकीचं लावलेलं आहे आणि नो चेंडू इथे घोषित केलाय. आहे. बारा धावांचं माफक आव्हान आहे. पहिला चेंडू हा नो इथे टाकले. बॉल तर खूप चांगला राहिला होता, मात्र शतरक्षण हे खराब राहिलं होतं. ते आता झुरकास मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क इथे चांगल्या प्रकारे होऊ शकलेला नाही आहे. आणि पाहतो या लेगबाजीच्या स्वरूपात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाते. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि आपण पाहतोय अजूनही मॅच जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता आहे. 12 धावांचं माफक आव्हान आहे. 10 धावा इकडनं आणखीन बनवायच्या आहेत. ऑन साईडला खूप चांगला प्रहार केला. शतरक्षक आहे तिकडे, चांगले शतरक्षण. एक धाव कंप्लीट झालेली असण्याचा प्रयत्न होतोय. इथे हेमंत धावत सुटला होता, धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होता हेमंत, मात्र राहुल याने चांगला कॉल दिलाय. जास्त घाई नको, त्याने थांबवलंय. अतिघाई संकटात नाही. या अगोदर देखील थोडासा मिसअंडरस्टँडिंग झाला होता दोन या फलंदाजांमध्ये. पहिल्या मॅचमध्ये राहुल धावत सुटला होता आणि धावचीच्या स्वरूपात बाद देखील झाला होता. ते पण पाहतोय चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर थोडासा हाताळला गेलाय. खूप चांगला चेंडू इथे हाताळलाय रोहन कलांगडा याने. धावसंख्या 3. याच प्रकारे जर चेंडू टाकला तर थोडासा प्रेशर वाढू शकतो पोमन संघावरती, कारण 12 धावा जिंकण्यासाठी करायच्या. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. ते लेग एसटी सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि लगेच रिव्ह्यू घेतलाय, रेफर केलं गेलंय. बघा कॅप्टन एस्टनच्या मागे आहे अनिल, ज्याला थर्ड स्लिपमध्ये तैनात केलेला आहे. त्याने लगेच रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल आहे की नाही हे पाहण्यासाठी हा रिव्ह्यू इथे घेतलेला आहे. पंचाने तर व्हाईट बॉल दिलाय. पाहूया तिसरा पंच. फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 3. चेंडू टाकून झालेत 4. यावेळेस बघा खूप चांगलं तिकडे एक धाव ही पूर्ण झालेली आहे. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 4. या धावसंख्येवरती अजूनही मॅच जिंकण्याकरता 8 धावा या बनवायच्या आहेत. मॅच बनवला इकडे रोहनने, खूप चांगली बॉलिंग करतोय. ऑन साईडला चाबूक शॉट आहे, चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता बिग शॉट. या षटकाराने धावसंख्या दुहेरी प्रवेश करत आहे. 10 धावा. पंच मला वाटतं षटक संपलेला आहे का? पहिला चेंडू नो, त्यानंतर 22 एक धाव आली, त्यानंतर एक सिंगल, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल आणि षटकार.
एक नो आला, त्यानंतर एक बाईटच्या स्वरूपात धाव आली होती, त्यानंतर एक सिंगल पुन्हा आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती हा षटकार आलेला आहे. आपण पाहतोय 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 2 धावांची गरज आहे. ते आपण पाहतोय हेमंत करता एक चांगलं चेंडू त्या हाताला गेला आहे. लाईन लेंथ खूप चांगली आहे. क्रॉस बॅडेट फटका खेळण्याचा प्रयत्न होता हेमंत याचा. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. 2 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत 5 चेंडूंमध्ये. अंब्रेला शतरक्षण इथे सजवलेला आहे अगदी जवळ. मात्र इथे बघा काय फटका केला आहे इनफिल्डच्या वरून. विजयी चौकार हेमंत याच्या बॅटमधून आलेला आहे. अशा प्रकारे हा सामना गावदेवी स्पोर्ट्स पोमन या संघाने ते जिंकलेला आहे. हार्ड लक साईनाथ स्पोर्ट्स नवीन पडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स पोमन. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल न्यू स्टार वसई आणि त्यांच्या समोर असेल गावदेवी स्पोर्ट्स पोमन. काली कोंबडी सोगा मोडी